हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो तर आज मला जायचं होतं कॅम्पवर, कारण आमच्या आत्यांचा कॉल आलेला होता. कारण आत्याची मुलगी येणार होती आणि तिचं केळवण करायचं होतं. केळवण म्हणजे तर खूप जणांना माहिती असेल. आणि बाहेर एवढं ऊन होतं, एवढ्या उन्हाचं आम्ही जाणार होतो. मस्त हातपाय तोंड वगैरे धुतले आणि मी रेडी होणार होते. मग इथं मी घालणार होते हा व्हाईट कलरचा ड्रेस, जो की उन्हासाठी पण खूप छान आहे. आणि मला असे जास्त फ्रॉक टाईपच खूप आवडतात. आणि हा मी जो ड्रेस आहे हा मी मिशोवरून मागवलेला आहे. 315 रुपयाचा आहे. ह्याच्याखाली एक व्हाईट कलरची पॅन्टसुद्धा येते. मस्त मी तर ड्रेस वगैरे घालून रेडी झाले. आणि हा तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो तर मग मस्त इथं मी छोटाले नाजूक वगैरे कानातले घातले, एक बो पाडला आणि मस्त स्टॉल वगैरे घेतला, थोडाफार सेंट वगैरे मारला. आणि आम्ही तिघेजण बहीण भाऊ मस्त बाईकवरती गेलो. आणि मेहंदीचा, हळदीचा आणि लग्नाचा सुद्धा ब्लॉग येणार आहे. त्याच्यासाठी प्लीज तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. सो तर मग आम्ही पोचलो आत्याच्या घरी. आणि तुम्ही पाहू शकता एवढं मस्त घराला त्यांनी कलर वगैरे दिलेला होता. आणि बाहेर रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि आतमध्ये पण ना एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं, जे की तुम्ही पाहू शकतात. केळवण म्हणजे अजून मला सुद्धा कळलेलं नाही, पण केळवण हा एक कार्यक्रमच असतो. सो तर मग इतकं सुंदर इथं डेकोरेशन वगैरे चालू होतं. आणि ही आहे नवरीची आई, जी की मी तुम्हाला माझ्या मामांच्या लग्नामध्ये सुद्धा दाखवलेली होती. आणि तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर असं फुलाचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. ही नवरीची बहीण आहे. आणि पुढं तुम्ही पाहू शकता नवरीला यायला थोडासा टाईम होता, त्याच्यामुळे मी आणि माझी लहानी बहीण थोडासा टाईमपास करत होतो. मस्त पैकी आम्ही घरामध्ये थांबले होतो. तेवढ्यात आली नवरी. आणि नवरी आल्यानंतर खूप जणांनी तिचे व्हिडिओ वगैरे शूट केले. ही आहे नवरीची बहीण, जी मी तुम्हाला आता दाखवलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर ही नवरीचे वडील आहेत. आतमध्ये सुद्धा नवरीचं थोडंफार स्वागत वगैरे केलं. म्हणजे तिला कुंकामध्ये वगैरे ते पाय काहीतरी तिच्या पायाचे छापे वगैरे काढत होते. कारण माझ्या फोनमध्ये एवढी क्लिअरिटी नाही आहे, जी की मी तुम्हाला पूर्ण अशी दाखवू शकते. माझा फोन थोडासा खराब होत आहे, तरी पण मी व्हिडिओ शूट केला. पुढे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं तिचं आतमध्ये स्वागत वगैरे, केळवणचा प्रोग्राम सेलिब्रेशन केलेला आहे. आणि खूप सारे पाहुणे सुद्धा आलेले ते, पण आता हळूहळू यायला अजून चालू झालेले आहेत. आणि मस्त इथं नवरीला आतमध्ये बोलवलं, तिला तिथं बसवलं. ती हे सगळं डेकोरेशन वगैरे होऊन खूप खुश झाली ती. कारण ती जास्त घरी नसतेच, ती जास्त बाहेरच असते जॉबसाठी. कारण ती बारामतीला जॉबला आहे. आणि खरंच यार खूप त्यांच्या घरातून ती सर्वात लहान आहे. आणि त्या दोघीजणीच बहिणी आहेत, त्याच्यामुळे खूप सुंदर असं वाटलं. आणि मग सर्वांनी नवरीचे तिथले फोटो वगैरे शूट केले. तुम्ही पाहू शकता फोटो शूट वगैरे झाल्यानंतर नवरीच्या भाऊजींनी तिच्यावरती 2-3 फुगे फोडले. त्या फुग्यामध्ये थोडंफार चमकी वगैरे होती. आणि मग नवरीची बहीण आणि भाऊजींनी तिला खाऊ वगैरे घातलं, फोटो वगैरे शूट केला. आणि खूप भारी वाटतं यार ज्यावेळेस असं काही कार्यक्रम वगैरे काही असतं, असं जायचं म्हणल्यावर. त्याच्यानंतर मग नवरीच्या आई वडिलांनी तिला खाऊ वगैरे घातलं. आणि त्याच्यानंतर मग मी खाऊ घातलं. मला खूप हसू सुद्धा येत होतं, तरी पण मी थोडंफार खाऊ घातलं. आणि सर्वांनी मस्त असे वगैरे पोज देऊन नवरीचं फोटोशूट केलं. त्याच्यानंतर इथं जेवायला एवढं सगळं होतं. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललो होतो घरी. आणि भैयाला यायला टाईम होता, त्याच्यामुळे आम्ही दोघीजणीच बहिणी निघालो घरी. आणि तुम्ही पाहू शकता चालता चालता आमच्या इकडून एवढे सुंदर असे आंब्याचे झाडं होते. पुढं गेल्यानंतर एक मोठंसं घर होतं. आणि एवढं सुंदर होतं, मला घर एवढं आवडलं होतं ना, खूप भारी घर आहे हे. आणि त्याच्यानंतर मग जसं आम्ही ह्या रोडला लागलो, तेवढ्यात आला माझा भाऊ. मग आम्ही तिघेजणं बसून घरी आलोत. आणि घरी आल्यानंतर आम्हाला नवरीसाठी करायचं होतं गडंगद. त्याचा पूर्ण व्हिडिओ काही मी बनवू नाही शकले, कारण आमची तर तेव्हा लाईट गेलेली होती. आणि रात्रीचं तर काही दिसत नाही मला तरी. आम्हाला रात्री सगळं स्वयंपाक वगैरे करायला रात्रीचे 9-9:30 वाजले होते, कारण जेवण वगैरे सगळं होईपर्यंत खूप उशीर झालेला होता. त्याच्यामुळे मी काही जास्त पुढं व्हिडिओ शूट नाही करू शकले. सो तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर हळदीचा लग्नाचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण माझ्या पुढच्या व्हिडिओचा वेट करत राहा. सो तर भेटूया आता अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, टेक केअर. आणि हा माझ्याकडून काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. सो तर बाय बाय, टेक केअर. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.